तर आज 29 महानगरपालिकांमधल्या महापौर पदासाठीचं आरक्षण जाहीर झालेलं आहे। त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूया। मुंबई पुण्याचं महापौर पद खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव। नवी मुंबई, भाईंदर, वसई आणि भिवंडी महापालिका खुल्या प्रवर्गाकडेच, तर ठाण्यामध्ये एससी आणि कल्याण डोंबिवलीमध्ये एसटी प्रवर्गासाठी आरक्षण जे आहे ते मिळालेलं आहे। मुंबईतील महापौर पदाच्या आरक्षणावर ठाकरेंच्या शिवसेनेनं आक्षेप घेतलेला आहे। सत्ताधाऱ्यांनी मताधिक्य पाहून सोडत काढली। हा आरक्षण सोडत प्रक्रियेचा निषेध करतो किशोरी पेडणेकरांनी आरोप केला। तर मुंबई मनपासाठी मागच्या 2 वेळेला सर्वसाधारण आरक्षण, आता एससी आणि एसटीतून का नाही, पेडणेकरांचा सवाल। तक्रारीची नोंद घेतली आहे। सर्व प्रक्रिया नियमानुसारच, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी केलं स्पष्ट। महापौर आरक्षण सोडत नियमाप्रमाणेच काढली आहे। भाजपचे नेते आशिष शेलार यांचं उत्तर, महायुतीचा महापौर मुंबई महापालिकेवर डौलानं बसेल, शेलारांची प्रतिक्रिया। नवी मुंबई, पुणे, वसई, विरार, मीरा भाईंदर, पिंपरी चिंचवड, सोलापूर, सांगलीत खुल्या प्रवर्गाचा महापौर बसणार। तसंच नागपूर, अमरावती महापालिका खुल्या प्रवर्गासाठी राखीव। छत्रपती संभाजीनगर, परभणी, त्यासोबत नांदेड, तर नाशिक, धुळे, मालेगाव महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गातील महापौर विराजमान होणार। एकूण 17 महापालिकांमध्ये खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण जाहीर। यातील 9 महानगरपालिकांमधील जागा महिलांसाठी राखीव। मुंबई, पुणे, नांदेड, नाशिक, नागपूर, मालेगाव, नवी मुंबई, धुळे, मीरा भाईंदरचाही समावेश। महापौर पदाचे आरक्षण सोयीनुसार केलेलं आहे। मुंबईत ठाकरेंच्या शिवसेनेनं घेतलेला आक्षेप खरा आहे। या संदर्भात ठाकरेंचे पक्ष कोर्टात सुद्धा जातील असं चित्र। पेडणेकरांनी घेतलेल्या आक्षेपावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। कल्याण डोंबिवलीमध्ये एसटी प्रवर्गाचा महापौर बसणार, तर ठाणे, जालना, लातूरमध्ये एससी प्रवर्गाचा महापौर असेल। जालना, लातूरमधील महापौर पदाची जागा महिलांसाठी राखीव असेल। अकोला, अहिल्यानगर, चंद्रपूर, जळगाव महानगरपालिकेत ओबीसी महिला प्रवर्गाचा महापौरसाठी आता आरक्षित करण्यात आलेली आहे जागा। तर उल्हासनगर, कोल्हापूर, पनवेल आणि इचलकरंजीमध्ये ओबीसी प्रवर्गासाठी महापौर पदाची जागा आरक्षित करण्यात आलेली आहे।